रंग रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली। जर का श्रवण भक्ती घडली पण ती श्रवण कशी अवधान ऐकले तिचे इकडे तिकडे नाही ऐकतच राहिलं। अशा प्रकारे त्या सगळ्यांच्या समक्ष रावणाने त्या मोठ्या मोठ्या शिळेजवळ गेला आणि तसा तोंडातून कुटकुटल्यासारखा उच्चार करायचा। तसा मांत्रिक म्हणतो ना शिव, तुम्हाला काही कळत नाही आणि त्याला काही कळत नसतं आणि तुम्हाला त्याला उल्लू बनवायचं असतं। शिव मंत्र म्हणला काहीतरी सर्वांच्या देखत चंडशिळा आणि त्या समुद्रात टाकल्या आणि सर्वांच्या देखत त्या टाकल्या। सगळ्यांना आश्चर्य वाटलं। रामाच्या नावाने दगड तरली यात काही नवल नाही, पण इथे रावण आहे आणि त्याने टाकलेले दगड आणि ते तरले। सगळ्यांना आश्चर्य वाटलं। सगळ्यांनी रावणाचा जय जयकार केला, तुम्ही करू नका। आणि मग सभा संपली आणि मग सगळे म्हणले आता नाही, आता रावण जिंकला। बर मग आता सगळे गेले घरी। आता रावणाची पत्नी मंदोदरी ती हुशार होती, कारण त्या पंचकन्यामध्ये आहे सीता, सावित्री, मंदोदरी, त्याच्यामध्ये तिचं नाव आहे। तिला माहिती होतं आपलं हे ध्यान प्रत्येक पत्नीला आपलं ध्यान कुठपर्यंत जाऊ शकतं त्याची शक्ती तिला माहिती असते। हे आपलं ध्यान याची एवढी शक्ती नाही की याच्या नावाने दगड करते। तिने विचारलं संध्याकाळी, जेवण खावण झालं, सगळं कारभार संपला आणि शयनकक्षेत राहून गेल्यानंतर तिने विचारलं का एक गोष्ट सांगा। तर आता दमले तो टाळायचा प्रयत्न करत होता, पण श्री हट्टन बाल हट्ट पुरवावा लागतो। तिने सांगितलं नाही तुम्हाला सांगावंच लागेल। म्हटले काय झाले? नाही त्या रामाच्या नावाने दगड तरली ह्यात काही नवल नाही, कारण ते प्रभू आहे। तुम्ही कोणती जादू शिकून आलात बंगालमध्ये जाऊ लागला? त्यामुळे नाही काही नाही, आता मी दमलेलो नाही मला सांगावंच लागेल। बरं ठीक आहे, मी सांगतो, कोणाला सांगू नको। काय म्हणले? कोणाला सांगू नको एका मिनिटात, फक्त एखादी गोष्टी सखूबाई सांगा, सखूबाई तुला सांगतो। सखूबाईला सांगू नका 5 मिनिटात अख्ख्या गावात, कारण ब्रह्मदेवाने तयार केलं चालतं बोलतं वृत्तपत्र ताज्या खबर। तुला सांगतो काय नाही म्हणे, त्या शिळेजवळ मी गेलो आणि 2 गोष्टी सांगितल्या। खबरदार तुला रामाची शपथ आहे बोललास तर। अरे रामाची शपथ घातल्यानंतर ते एवढे मोठे दगड होते ते पाण्यावर तरले, तुम्ही आम्ही का करणार नाही? अभंगाची पूर्व पिढी अशी आहे की तो पार आहे भंडारा डोंगरावरती साधन अवस्थेत असताना काही साधक मंडळी त्यांना भेटायला गेली। आता गेल्यानंतर लोक प्रश्न विचारतात, तसे त्यांनी प्रश्न विचारले। एक साधक म्हणला तो उभा आहे, हे जन्म मरण रूपी परंपरा आहे, त्याच्यात अडकलोय, त्याच्यातून सुटण्याचा काहीतरी मार्ग सांगा। दुसरा साधक म्हणाला हे 3 प्रकारचे कर्म आहेत, संचित, क्रियमान आणि भोग, याच्या जातातून, याच्या त्रासातून, याच्या दुःखातून सुटण्याचा काहीतरी मार्ग सांगा। तिसरा साधक म्हणाला तुकोबर आहे, या जन्मरूपी परंपरेमधून सुटण्याचा काहीतरी मार्ग सांगा। चौथा साधक म्हणाला की माझ्या ठिकाणी भरपूर पाप झालेला आहे, त्या पापामुळे क्लेश भोगावे लागतात, त्या पापाच्या निवृत्तीचा काहीतरी मार्ग सांगा। चौथा म्हणाला 3 प्रकारचे ताप आहेत, त्रिविध तापाने पोळलेला जीव हा दुःखी आहे, त्या तापातून सुटण्याचा काहीतरी मार्ग सांगा। आणि 5वा साधक म्हणाला या अनर्थाला कारण माया आहे, त्या मायेच्या निवृत्तीचा काहीतरी मार्ग सांगा। या सर्वांचे प्रश्न तुकोबाने ऐकून घेतले। आता प्रश्न अनेक होते बरं का मौल्यांनो, तुम्ही भाकरी करता, भाकरी आता मी सांगायची गरज नाही, त्यावेळेला टाकली कशी ठेवली काय होईल? काय होईल? करपून जाईल ना। भाकर का करत नाही? करतच नाही। एकाने घोडा आणला आणि आणतो तसाच तबल्यात आणला, बाहेर काढलाच नाही आणि एक दिवस काही दिवसांनी अचानक काढला, पडेल का तो? मग घोडा का काढला? फिरवलाच नाही। भाकर का करपली? फिरवलीच नाही। म्हणजे प्रश्न अनेक आहेत पण उत्तर एकच आहे। तसे ते अनेक प्रश्न होते।
पण ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुकोबा आहे अभंगाच्या दुसऱ्या करणार. ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे ऐसे आमचे गुरुजी म्हणायचे प्रमाण अर्ध्या मिनिटात संपलं पाहिजे आणि अर्ध्या मिनिटाच्या आत जो प्रमाण देतो आणि म्हणून मोकळा होतो चमकावी तसं प्रमाण चमकलं पाहिजे. आता ते चांगले आहे. आमच्या गुरुजींचं मला आठवलं असं विठ्ठल तर मला परत हे विसरले का काय अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सुरुवात केली. तुकोबारायांच्या अभंग म्हणजे असे महालासारखे कुठल्याही दरवाज्यातून आत प्रवेश करता येतो कुठल्या दरवाज्यातून बाहेर निघता येतो. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आता ऐसे म्हणजे कैसे तर ते समजण्यासाठी सिद्धांत समजण्यासाठी दृष्टांत द्यावा. आमचे विद्यार्थी आम्हाला त्यांना काही गोष्ट सांगायची असेल सिद्धांत सांगितला का कळत नाही पण एखादा दृष्टांत दिला ना की तो किती कठीण असू दे तो लगेच सुटतो. मग आता मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. तर अशा प्रकारे काही बघू नका इकडेच बघा. ऐसे विठोबाचे नाम प्रसंग असा घडला की रामरायाचा दरबार भरला होता आणि त्या दरबारामध्ये चर्चा चालली होती. काय चर्चा चालली होती? राम मोठे का नाम मोठे बापे. प्रश्न कठीण आहे. कोण मोठं प्रभू राम का रामाचे नाम मोठं काय त्याचं उत्तर देणं कठीण आहे. आणि मोठे विद्वान लोक होते त्या चर्चेत. एक पक्ष म्हटले राम मोठे आहेत दुसरा पक्ष म्हटला नाही रामाचे नाम मोठे आहे. खंडन प्रतिखंडन अशा प्रकारचा विद्वानामध्ये चालतो विद्वान लोकांमध्ये चालतो त्याला वाद आणि तुमच्या आमच्यात चालतो त्याला वाद विवाद म्हणतात. वाद विवाद म्हणजे गछंडा धरणे आणि विद्वान करतात तो वाद विवाद. त्याच्यातून तत्व जसं मंथुनी नवनीता कोसळणी केल्यानंतर लोणी येतं तसं. नाम मोठे का राम मोठे राम मोठे का नाम मोठे पक्ष प्रतिपक्ष चार आचार चालले होते आणि त्यावेळेस त्याचा निर्णयच लागत नव्हता कोण मोठं. आणि त्यावेळेस त्या सभेमध्ये नारद महर्षींनी प्रवेश केला. नारद महर्षी आले. हे भक्तीचे प्रणेते आहेत ब्रह्मर्षी आहेत. सर्वांनी त्यांना आदराने नमस्कार केला. जसं आम्ही वरात गेल्यानंतर आम्ही काही सांगत नाही मुलांना उभे राहा पण मुलं उभं राहतात गुड मॉर्निंग सर तेव्हा शुभप्रभात असं म्हणतात. आता आजकाल पिढी बदलली आम्हालाच म्हणावं लागतं गुड मॉर्निंग स्टुडंट. मग ते म्हणतात गुड मॉर्निंग सर. अच्छा गुड मॉर्निंग. काही तसेच उभे राहतात म्हणजे समोरच्याने आपल्याला विश केल्यानंतर आपण पण त्याला विश करायचं असतं हे विसरून गेलेले आहेत. अशी नवीन पिढी फार सुंदर तयार होते त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. असो पण सगळेच काय असे चांगली मुलं आहेत भरपूर आहेत थोडी टिकलेली पण असतात त्यांना आम्ही त्यांना सुधारवण्याचं काम करत असतो. असो
तर त्यांना सर्वांनी आदराने आसन देऊन नमस्कार केला, कारण विद्वान हे ज्ञानाची गरज असते. म्हणाले महाराज तुम्ही बरं झालं योग्य वेळी आला, तिथे वाद विवाद चालला आहे, त्याचा निर्णय होत नाही. प्रश्न असा आहे राम मोठे का नाम मोठे. आता तुम्ही अधिकारी आहात आणि तुम्हीच ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी सगळ्याची इच्छा आहे. विद्वान लोक ऐकून घेतात आणि विचार करून बोलतात, बोलल्यानंतर विचार करून बसत नाही. त्यांनी सांगितलं बरोबर आहे, पण ह्याचं उत्तर मी देतो, फक्त मला 2 दिवसाची मुदत द्या. आणि सभा बरखास्त झाली, सगळेजण आपले जायला निघाले. तेवढ्यात नारद हुशार होते, त्यांनी हनुमंतरायाला गाठलं. आणि हनुमंतरायाला गाठल्यानंतर हनुमंतराय सांगितले बघा 2 दिवसांनी पुन्हा सभा भरेल, त्यावेळेस बघायचं, सर्वांना आधी येऊन द्यायचं, सर्व स्थानापन्न झालेले लांबून बघायचं आणि सगळे बसले, आता सभा सुरू होईल त्यावेळेस तुम्ही यायचं. असं का करायचं? जेव्हा शेवटच्या वेळेस जो मनुष्य येतो ना, सगळ्यांचं लक्ष आमच्या कॉलेजमध्ये का फार विचारलं, ते असंच लेट यायचं. आणि येते तो वर्गात आलं, मोठमोठ्या हसायला लागले सगळे मुलं. मी पण म्हटलं आता हसून आलं. त्याच्या इथं लिहिलं होतं, ऑल लेडीज आर ब्युटिफुल, आणि खाली वाक्य होतं एक्सेप्ट गर्ल्स इन माय कॉलेज. आता हा विनोद किती लोकांना कळला मला माहित नाही, परंतु त्यामुळे वर्गात हशा पिकला. आता विनोद करायची त्याची पद्धत तो तरुण असल्यामुळे तशी होती. आता आपण विनोद सांगत नाहीये, शेवटी का आले तर जो शेवटी येतो त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यानं सांगून ठेवलं त्या सभेमध्ये प्रभू रामचंद्रांचे गुरु विश्वामित्र असतील, सर्वांना नमस्कार करायचा, पण विश्वामित्रांकडे झुलकून सुद्धा पाहायचं नाही, पण सर्वांना नमस्कार करायचा बाकी सगळ्यांना, आणि सगळं काम चरणाजवळ जाऊन बसायचं. झालं 2 दिवसांनी सभा भरली, सर्वांना येऊ दिलं, सर्व स्थानापन्न झालेले पाहिले. आता उशिरा कोणीच येणार नाही, मी एकटाच उशिरा जाणारा म्हणून प्रवेश केला. हनुमंतराय आले, सर्वांच्या पाया पडले, जय हरी रामकृष्ण आहे. हनुमंतरायाच्या चरणाजवळ नमस्कार करून बसले आणि विश्वामित्राकडे झुकूनही पाहिलं नाही. ही संधी कोणी साधली? नारद महर्षींनी. आणि ते गेले विश्वामित्राकडे आणि हळूच कानात सांगितले, पहा पहा गुरुस्थानी प्रत्यक्ष रामाचे तुम्ही गुरु, या सभेमध्ये तुमच्यापेक्षा मोठा कोणीच नाही, आणि तुम्हाला नमस्कार नाही, एवढा घोर आत्मा. झालं मोठा मनुष्य जरी असला आणि त्याच्या हातला अहंकार जागृत झाला की तो विवेक विसरून जातो. ताडकन उभे राहिले, म्हणजे रामा तुझ्या सभेमध्ये अन्याय आहे. तर गुरु उभे राहिल्यानंतर ते राम जरी असले तरी गुरुंना मानणारे होते. ते उभे राहिले हात जोडून, गुरुजी काय झालं? काय? महान पाप, महाघोर अपमान कोणी केला? कोणी केला सांगायच्या आधी एक वचन द्या. ज्याने कोणी केला असेल त्याला मी शिक्षा सांगेल, आणि ती शिक्षा तुम्ही अंमलात आणायची. म्हणे गुरु, गुरुंची आज्ञा असेल सावर, प्राण जाई पर वचन न जाई, रघुकुल रीत चला सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. वचना फिरती अधमजन, नारायण तो ऐसा नव्हे, राम आहेत ते. वचन दिलं, म्हणाले या सभेमध्ये गुरुस्थानी असणारा मी, आणि सर्वांना नमस्कार आणि मला नमस्कार नाही, हा अपमान नाही करणे, हो गुरुंचा अपमान नाही. कोणी केला? प्रभू तुमच्या समोर हनुमंतरायांनी केला. तू म्हणे बरोबर आहे, आता समोर चोर पकडला, बरे हनुमंतराय असतील. मग म्हणे त्याला शिक्षा झाली पाहिजे. म्हणाले हो शिक्षा होईल. मग म्हणाले तुम्ही वचन दिलंय. काय वचन दिलंय? शिक्षा मी सांगणार आणि अंमलबजावणी प्रभू रामाने करायची. म्हणाले हो. मग म्हणाले एकच शिक्षा आहे, ते हांत प्रायश्चित्त. उद्याच्या उद्या सकाळी 9 वाजता ते हांत प्रायश्चित्त म्हटल्यानंतर प्रभू रामाचा चेहरा खारकन उतरला. कारण ज्याला सगळ्यात जीवापाड भक्ती आणि प्रेम करणारा भगवंत आहे. काही देवाच्या आवडीचे असतात नाही का, काहींना देव आवडतो, काहींना देव आवडतो, आणि काही देवाच्या आवडीचे असतात.
आईला सगळेच लेकरं प्रिय असतात, पण जे शेंडे फळ असतं ना त्याच्यावर विशेष प्रेम असतं. सगळेच लेकरच आहेत ना, पण शेंडे फळावर विशेष प्रेम असतं. तसंच देवाला आवडणारे भक्त त्यात हनुमंत आहे आणि त्यानं आहे ते अंत प्रायश्चित्त. पण आता वचन दिलंय, म्हणाले ठीक आहे गुरुजी, कठोर अंतःकरणाने रामप्रभू म्हणाले दिलेल्या वचनाची उद्या सकाळी अंमलबजावणी होईल. आणि सभेत जाहीर केलं उद्या सकाळी 9 वाजता शरयूच्या तीरावरती हनुमंतरायांना ही शिक्षा दिली जाईल. तरी सर्वांनी आणि हनुमंतरायांनी तिथं उपस्थित राहिलं. सभा बरखास्त झाली, स्मशान शांतता पसरली होती. अशा वेळी नारद महर्षी हनुमंतरायाजवळ गेले आणि हनुमंतरायाच्या कानात सांगितलं उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं. सूर्योदयापूर्वीच उठतात, कारण तो राम प्रहर असतो. हनुमंतरायाचं उठतात. आणि ते आता काहीतरी असे लोक असतात ते सूर्यवंशी आहे, सूर्यवंशी आहे. सूर्य उदय झाल्यानंतर त्याचा प्रकाश पडल्यानंतर त्याचे सूर्याचे चटके असल्याशिवाय उठतच नाही. मी स्वतः जरी प्राचार्य असलो तर आजही 3:50 पहाटे उठतो. आणि प्रभूच्या भक्तीला जसं मी 5 तास कॉलेजमध्ये काढायचो ना, तसे 5 तास आधी मी का सांगतो, आधी आपण करावं आणि मग ते सांगावं. कारण समोर आदर्श जर द्यायचा असेल तर आपण तसं वागलं पाहिजे. रोज सकाळी 11 भजन, भगवंताचा अभिषेक, पुरुष सुक्त, स्त्री सुक्त, सगळे ज्ञानेश्वरीचे वाचन, गीतेचे 3 पाठ, रामरक्षा एक सगळं केलं जातं. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठावं. आमच्याकडे म्हणायचे नेहमी देव पाहिजे ना, ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. नंतर उठून काय उपयोग नाही. स्नान आहे ब्रह्ममुहूर्तावरच झालं पाहिजे. असं सकाळी लवकर उठायचं, रामप्रभूंना यायच्या आत शरयूत स्नान करायचं, पूर्वेकडे तोंड करायचं आणि पूर्वेकडे तोंड करून डोळे झाकून काय करायचं, भजन करायचं. काय भजन करायचं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम. रामाचं भजन चालू आहे. त्या भजनामध्ये हनुमंतराय देव हात मिसळले, नागरी तारी मग डोळे हात सांभाळे. 9 वाजताची वेळ झाली आहे. रामप्रभू स्थानापन्न झालेले आहेत. आणि हनुमंतराय काय करताय, सगळ्यांनी डोळे झाकल्याचा काय होणार, दुसऱ्या क्षणाला डोळे उघडले. बाण रामाचा एक पाणी जाऊन दुसरा बाण काढला. श्रीराम जय राम जय राम.
चरणाजवळ जाऊन मातीत सुतून बसला. श्रीराम जय राम जय जय राम. तिसरा वारी काढला. समोरून विश्वामित्र म्हणाले थांबा. हो विश्वामित्राने सांगितलं रामा थांब. तुझा बाण आहे एक वचनी एक पत्नी. एकाच बाणात तुझं लक्ष साधत. दुसऱ्या बाणाची गरज नाही. परंतु दुसऱ्या बाणाने सुद्धा काम झालेलं नाही. आता थांब. तुला मी वचन दिलंय त्या वचनातून तुला मी मुक्त केलं आहे. बाण मारायचं थांबव. आणि सर्वांना सांगितलं आता सर्वांनी रामसभेमध्ये येऊन स्थानापन्न व्हा. सर्वजण पुन्हा आपल्या रामरायाच्या सभेमध्ये येऊन बसले आणि नारद महर्षी उभे राहिले. म्हटले तुमचा प्रश्न काय होता? काय प्रश्न होता? राम मोठे का नाम मोठे? आणि तुम्ही सर्वांनी पाहिले एका बाजूला प्रत्यक्ष कोण होते? राम होते. आणि दुसऱ्या बाजूला कोण होते? नाम. मग सांगा आम्ही सांगू कोण मोठा? गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ नाम आहे. पहा आकाश हे सगळ्यात मोठं आहे की नाही? पण या आकाशाला व्यापून सुद्धा भगवंताचं नाव शिल्लक राहतं. शास्त्रीय प्रयोग करून बघा तुम्ही. एखाद्या मंदिरात जा. ते जर हेमाडपंथी मंदिर असेल तर तुम्ही म्हणा राम. राम म्हटल्यानंतर तो शब्द त्या अख्ख्या याच्यात घुमेल आणि तो शब्द परत बाहेर येईल. याचा अर्थ जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना विचारा. तो राम शब्द त्या अख्ख्या पोकळीला व्यापून शिल्लक राहून पुन्हा बाहेर आला. आणि ह्याला प्रमाण आहे दशांगुळेवर तो विष्णू सहस्त्रनामामध्ये त्या भगवंताचं वर्णन करताना हरि ओम सहस्र शीर्षाम पुरुषाम सहस्राक्ष सहस्रपादस्य भूमिं विश्वतो वृत्तांतष्टित दशांगुलम. या अखंड ब्रह्मांडाला व्यापून सुद्धा त्याचं नाम पुन्हा दशांगुळे उरत. एवढं मोठं आहे म्हणून त्यांचं प्रमाण. आता आपल्या दृष्टांताने घेऊया. ऐसे विठोबाचे नाम कैसे उच्चारिता खंडे. एका बाजूला रामाचा बाण होता. एकाच बाणामध्ये लक्ष वेधण्याचं सामर्थ्य रामाच्या बाणात आहे. पण तो बाण सुद्धा नामापुढे फिका ठरला. आणि म्हणून तुकोबारा म्हणाले ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. जन्म आणि मरण हे जीवा मागे लागले. उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दैसे. जैसे घटिका यंत्र परिक्रमेजा. ते यंत्र फिरत ना. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटली. रहाट गाडग माहिती ना तुम्हाला? ते गोल असतं. गाडगे बसवलेले असतात आणि ते असं पाण्यात जातात. खाली भरतं वरती येतं रिकामं होतं परत जातं. म्हणजे ते गोल गोल फिरतं म्हणजे दिसून येतं पुन्हा तिथे जातं. तसा हा जीव जन्माला येतो. उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दैसे. जैसे घटिका यंत्र परिक्रमेजा. किती जन्म यावे किती व्हावे भजित म्हणून जीव भ्याला विठोबाशी शरण गेला. बरं हे दुःख आहे बरं का. आता इथे माता भगिनी आहेत त्यांना विचारा प्रसूतीच्या वेदना किती असतात. त्याला बाळांत म्हणतात. बाळ किंवा अंत. बाळांत. बिचारी सुखरूप सुटली तर म्हणतात सुखरूप सुटली. नसेल तर आता निदान ऑपरेशन करून तरी होतं. पण पूर्वीच्या काळी तर जीवच जायचा कठीण असेल तर. म्हणजे जन्माला येताना त्या जीवाला पण दुःख आहे आणि त्या मातेलाही दुःख आहे. भोगिता
त्या गर्भात राहतो. त्या गर्भात तो मातेला दिसत नाही. आता त्या ह्याच्यात दिसतं आपल्याला यंत्रामध्ये काय म्हणतात त्याला? एका स्क्रीनवर बघतात ते सोनोग्राफी, सोन्याची ग्राफी. त्याच्यात द्रव पदार्थ असतो का? मातेच्या उदर कुहरी पचोन विष्टेच्या दातरी उकडोन नवमासावरती जन्मोजन्मी मरती. नवमास कष्टली से दहाव्याने प्रसूत झाली. आता भगिनींनो, हे मदालसा प्रकरणामधलं त्यांनी दिलेले प्रमाण आहे. सोहम तो रे बाळा, त्या बाळाला धोका देताना फिल्मी गीत नका म्हणतो, नाहीतर तो फिल्म स्टार व्हायच्या ऐवजी तो होईल फिल्मी आणि घरात होईल तमाशा. त्या मदालसा म्हणते सोहम तो रे बाळा, सो अहम. तू कोण आहे? सो अहम. त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि त्या आत्मस्वरूपाची जाणीव त्या मदालसाला, त्या पाळण्यावर त्या बाळाला करून देते. याला संस्कार म्हणतात. विठोबाचे नाम आपला विषय चालला होता. आणि उच्चारिता खंडे जन्म. जन्म दुःखकारक आहे. त्या दुःखाचं वर्णन आता एवढ्या सगळ्या प्रमाणातून केलंय. मग जसं जन्म घेणं तसंच मृत्यू सुद्धा दुःखकारक आहे. ते मरताना तेव्हा असं तडफड करताना जीव जात नाही. त्याचं कारण बाप जन्मात कधी नामस्मरण केलं नाही. त्याच्यामुळे अंतकाळी पापिया न ठवे कदा काळी, पुण्यवंत आठवे पापिया न ठवे. कारण त्याला पापच समोर येतात. आणि मृत्यूच्या आधी आता संशोधन झाले 3 मिनिटं त्याला सगळी पाप आठवतात आणि मग ते थरथर कापतो. कारण त्याला नरकवासाचं दुःख आहे पुढे. आणि म्हणून या जन्मात नामस्मरण परमार्थ केलाच पाहिजे. त्याचं कारण हा देह सोडताना समोर भगवंत आठवला पाहिजे. आणि तो आठवेलच, कारण त्याचं वचन आहे. अंतकालेच्या मामेवम कलेवरम वचन दिलाय. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आघात किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. तो निर्वाण काळी उभा राहतो, आपल्या भक्ताला सोडून नेतो. कुठे नेतो? तद्धामम परमम मम 15वा अध्याय. न तद भासयते सूर्यो न शशांको न भावका यद गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम. ते ज्ञानी मदशी एक बट झाले का चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली का. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण. हे जन्म मरण रूपी दुःख आहे. ते जर मोडायचं असेल तर त्या याच जन्मात करता येतं. आणि त्यासाठी तुकोबा म्हणाले आईसे विठोबाचे नाम. कसे? उच्चारिता म्हणून नामस्मरण करायचं. नामस्मरण केल्याने काय फायदा होतो? अभंगाचं पहिलं चरण. तुम्हाला आनंद येतो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो.
आणि मी कुठलाही विनोद केला नाही तरी तुम्ही आनंद घेताय. त्याचं कारण मी नेहमी सांगत असतो, कीर्तनामध्ये विनोदाची गरज नाही. त्याचं कारण भगवंताचं नामचिंतनच एवढं गोड आहे की त्याची गोडी मनाच्या येत निके गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाचं कौतुके दावीत जाय विठाला विठाला. 15 मिनिटं घ्या. आता 15 मिनिटात चाली होणार नाही. आपण आता पद्यात पण अभंग सोडवायचा. तुटे भवरोग. भवरोग म्हणजे पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण, मेल्यानंतर पुन्हा जन्माला येणं. पुन्हा लख 84 फेरा फेर कर सुंदर नरतनु पाया. 84 लक्ष जन्म घ्यावे लागतात आणि त्याचं दिले बरं का. आता ते मी सांगत बसतो. खटाक वाजला काय नाही. इकडे 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 लक्ष द्या. विक्षेप झाला की संपलं. अवधान ऐकले दिले. तर हे शास्त्रकार सांगतात 3 कारण आहेत. एक आहे कर्म, एक आहे पाप आणि तिसरा आहे वासना. या 3 गोष्टीसाठी हा भवरोग जन्माला येणं, मरण, पुन्हा जन्माला येणं. त्यातलं पहिलं आहे कर्म. तुम्ही आम्ही जे करतो ते कर्म. तुम्ही म्हणाल काय प्रमाणे. माऊली म्हणतात अदा कर्मे जे उरावे ते सुख दुःखी फळावे भोगावया तया ते या तेही यथा. किंवा केले कर्म झाले तेची भोगा आले निपजले मेले ऐसे तिथे. तुम्ही जे कर्म कराल ना, मग चांगलं किंवा वाईट काय असेल ते, तर त्याच्यामुळे भोग तयार होतात आणि ते भोग भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं. वेदांतामध्ये आला अनिच्छा प्रारब्ध म्हटलेलं आहे. आता तोही विस्तार करत नाही. पहिलं कारण कर्म, दुसरं कारण पाप. जन्मा येणे घडे पातकांचे मूळ भोगणे ते फळ संचिताचे. ते पाप संचित रूपानं आपल्याला जीवनात येऊन भोगावं लागतं. काही पाप ताबडतोब, काही कालांतराने आणि काही जन्मांतराने भोगावे लागतात. उदाहरण देईन मी आता. जन्मांतराने काही भोगा. देवाला सुद्धा लागला होता जन्म घ्यावा. म्हणून पाप करताना कर्माधिक माणसांनी लक्ष ठेवा. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, याच कारणे देई हानी झाली. बरं. आणि तिसरं कारण आहे वासना. वासना म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत, त्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत ना, त्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मरतेवेळी ते समोर येतं आणि त्यामुळे जन्म घ्यावा लागतो. म्हणून हरिपाठामध्ये नाथ बाबा म्हणाले जन्म घेणे लागे वासनेचा संकेत त्याची झाले अंग हरिरूप. आमची वासना हरिरूप झालेली आहे. आम्ही त्या देवाला उठता कांडता बैसता भांडता सगळ्या वेळी त्या हरीलाच आठवतो. त्याच्यामुळे आमची अख्खी इच्छा वासना हरिरूप झालेली आहे. आणि म्हणून हरिरूप झाले म्हणून हरिरूप म्हणून आम्ही हरिभक्त किंवा वैष्णव किंवा देवाच्याच सन्निधानात जन्माला येऊ. अन्यथा क्रिया मूर्त्या कुठल्या तरी जन्माला नाही. हे 3 कारण सांगितले आहेत. तसे 3 कर्म आहेत ना. केले ते क्रियमान, झाले ते संचित जाण, उरले ते प्रारब्ध जाण. आता वर्तमान काळात जे कर्म होतंय त्याला क्रियमान म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही आता काय करताय. कीर्तनामध्ये श्रवण करताय. श्रवण ही भक्ती आहे. 9 विधा भक्ती सांगितली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम आर्चनम मंथन दाक्षण साक्षम आत्मनिवेदन. या 9 विधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवण. श्रवणाच्या निषेवनी बैसाने साम्राज्य भुवनी सुखी नांदे भरपूर बोलतायत. पण आता तुम्ही काय करताय. श्रवण नावाची भक्ती करताय. आणि टीव्ही समोर बसल्यानंतर आणि ऑर्केस्ट्रात बसल्यानंतर तिथे श्रवणच होतं ना. पण ती श्रवणाने काय होतं. सत्संगच होतो. पिढी बिघडली त्यामुळेच. हे चांगले विचार ऐकले पाहिजे. कीर्तनातच मिळतील, ग्रंथात मिळतील. आणि म्हणून मी 36 पिढ्या घालवल्या. परंतु मी हेच सांगत आलो होतो चरित्र घडायचं असेल तर विचार चांगले कानावर आले पाहिजे. असो श्रवणाच्या भक्तीनं तुमच्या खात्यात जे काही दिलं असेल ते फळ तुम्हाला मिळणारच. तुका म्हणे मी जाणे
असो, हे कर्म आहे. याला काय म्हणतं? क्रियमान, वर्तमान काळ. केले ते क्रियमान, झाले ते संचित. ह्याच्या आधी कीर्तनाला येण्यापूर्वी 1 दिवस आधी, 1 महिना, 1 वर्ष किंवा आजपर्यंत जन्मात किंवा मागच्या जन्मात, मागच्या अनेक जन्मात जे काही कर्म झालं ते जसं बँकेत पैसा जमा करावा तसं ते आपल्या खात्यात जमा होतं, त्याला संचित म्हणतात. वर्तमान काळात क्रियमान, मागे अनेक झालेलं संचित, आणि आता जन्माला आल्यानंतर आपल्या वाट्याला काही भोग येतात. काय म्हणतात? कर्माचे भोग. म्हणजे जे त्रासलेले असतात त्यांचे वाईट भोग, आणि जे चांगले त्यांना चांगले भोग निर्माण होतात. तर याला म्हणतात प्रारब्ध. संचित जमा झालेलं, क्रियमान वर्तमान काळातलं, आणि प्रारब्ध म्हणजे भोगून जे संपलं ते. आता तुटे भव रोग म्हणजे या नामाचा आणि या जन्माचा काय संबंध आहे? तर ज्याने नाम घेतलं त्या नामानं चित्ताची शुद्धी होते, ज्ञानाची प्राप्ती होते, आणि ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ येते. त्या नामाच्या प्रभावाने निर्मळ चित्तामध्ये भगवंताचा वास होतो, आणि त्याची जन्म मरण रूपी परंपरा म्हणजे तुटे भवरोग. आता संचित क्रियमान भोग या तिन्ही प्रकारच्या क्रियाला हा अग्नी जसा जायतो ना, अग्नीत काही टाकलं तर काय होतं? भस्मासार. जसं शास्त्रकार म्हणतात भस्मम कुरुते. अग्नी त्या टाकलेल्या सगळ्या वस्तू जाळून टाकतो, कारण अग्नीचा तो ज्वालाग्र हा त्याचा धर्म आहे. तसं तरुण अग्नी मिळे समरस झाले, पैसे नामे केले जपता हरी. हरीचं नाम सुद्धा अग्नीनं एक ठिणगी फक्त, आणि एवढी मोठी वाळलेल्या गवताची गंजी आहे, आणि एवढीशी ठिणगी जरी टाकली तर अख्खं तृण अग्नी मिळे समरस झाले. त्या अग्नी त्या अख्ख्या मोठ्या गंजीला काय 10 गांजा असू दे जाळून टाकतं. तसे सूक्ष्म नाम आहे, पण ह्या नामामध्ये अशी ताकद आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य. भगवंताच्या नामामध्ये त्या कर्माला जाळून टाकण्याचे, कर्माचा क्षय करण्याची शक्ती आहे. म्हणून तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसोन शके पाप. एक साधक म्हणला तुकोबार आहे, माझ्या जीवनात दुःख आहे, कारण पाप केलेले आहे, आता ते भोगायला येते, याच्यातून सुटण्याचा मार्ग सांगा. तुकोबार आहे म्हणाले काही काढू नको. पाप आहे ना, किती पाप असू दे, कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जेथे नामच नाही पापाचे तेव्हा नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. आता दृष्टांत सांगतो. वाल्या नावाचा एक सज्जन मनुष्य होता रामायणात. सज्जन होता. किती सज्जन होता माहितीये? जंगलात उभा राहायचा आणि लुटायचा लोकांना, आणि नुसता लुटायचा नाही, आणि एक मारला तर एक खडा उचलायचा, आणि रांजण तुम्हाला माहिती शहरात मोठा मोठा माठ असतो त्याला रांजण म्हणतात. एक खडा टाकायचा. किती सज्जन आहे. 9 रांजण, किती 7 का 9? 7 रांजण भरले होते. हा सज्जन आहे हो. एवढे तर तुम्ही ढेकणं पण मारले नसते. बस त्याला कोण भेटले? कोण भेटले? किंवा नारद महर्षी. नारदाने काय सांगितलं? ऑर्केस्ट्राला जा का पिक्चरला जा. काय सांगितलं? बस इथे आता उपस्थित झाली आणि म्हण राम. हे मारायचं काम करत होते, मारा मारत म्हणत होते, पण सत्य संकल्पाचा दाता भगवंत. तिथे सत्यचा संकल्प असल्यामुळे तो मारा म्हणता त्याची वाचा शुद्धी झाली आणि राम राम म्हणायला लागला. बस म्हणायचे मी परत येईपर्यंत राम नाम. जाऊच नको आता घरी. घरचे म्हणाले आम्ही तुझ्या बापात रागी नाही. इथं कंदमुळे घा भूक लागली तर इथं नदीवर आंघोळ करावी तर जप करत 12 वर्ष तप केलं, आणि पुन्हा आले तो नित्य तो वंद्य केला. हा झाला का नाही? केले रामायण रामादी आता सांगायला प्रमाण मिळत नाही. हे कशामुळे झालं? मग वसो न शके पाप. वाड्या पुण्याचं अखंडित पाप
नष्ट झालं. जाय त्रिविध तो ताप, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक अशा 3 प्रकारचं 5 मिनिट आहेत अजून. 10:15 आता हे पण ऐकायला लागले, ऐकणारे लोक ऐकायला लागले, घरी पण ऐकत जा बरं का. असं तर ते 3 प्रकारचे ताप आहेत. आध्यात्मिक, शरीराला अध्यात्म म्हटलंय. आणि शरीराला काय होतो? रोग होतो का नाही? मग कुठे जावं लागतं? टेम्परेचर डॉक्टर म्हणतो 101 आहे. तोंडाला तर नाही, जास्त ताप आला तर तो पण अजून काय काही ना काय रोग आहेत. 101 प्रकारचे रोग आहेत. आणि तर त्यांनी सांगितलंय 300 प्रकारचे रोग आहेत. त्या रोगाने शरीराला ताप होतो. आजारी पडल्यावर आनंदी आहे का? मी फार आनंदी आहे, कारण मी आज महार आजारी पडलेलो आहे. आजारी पडलोय म्हणून मी आनंदी आहे, असं होऊ शक्य आहे का? नाही. आजारी पडला म्हणजे त्रास आहे. शरीर आजारी पडतं त्याला आध्यात्मिक, शरीराला अध्यात्म म्हटलंय. आणि आजारपणामध्ये जो त्रास होतो, तो क्लेश होतो, त्याला आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे. आधी भौतिक, हा जीव जन्माला आल्यानंतर, जगाच्या संपर्कात आल्यानंतर त्याला क्लेश होतो. उदाहरणार्थ, हा सज्जन असतो, ऑफिसमध्ये कामाला जातो, तो बॉस फार वाईट असतो, तो याला त्रास देतो. त्रास म्हणजे कसा? सासूरवास. म्हणजे सासू करते ना त्या सुनेला तसा. मग सासूने दिलेला त्रास सासूरवास, ज्याला सुद्धा आधी भौतिक म्हणतात. सासूंना त्रास देऊ नका बरं का, आज ती तुमच्या ताब्यात आहे आणि उद्या तुम्ही पण तिच्या ताब्यात जाणार. तिच्या ताब्यात गेल्यावर सोडणार नाही, म्हणून तिला मुलीसारखं वागवा, म्हणजे तुम्हाला आईसारखं प्रेम करेल. असो तर सासूने सुनेला किंवा सुनेने सासूला, बॉसने नोकराला किंवा नोकराने. कारण भौतिक जगाशी आलेला संपर्क, त्यातून होणारा त्रास, याला काय म्हणतात? आधी भौतिक. आणि आधी दैविक. तुम्हाला माहिती आहे 2020 मध्ये काय झालं? तोंड बांधून घरात बसली होती, घराच्या बाहेर निघायची सोय नाही. आणि ज्याला झाला त्याला घराच्या बाहेर लांब क्वारंटाईन. पत्नी नवऱ्याच्या पत्नी आणि कोणी जवळ जाऊ शकत नव्हते, लांबून असे जायचे. गावाला गेला तर त्याला शाळेत थांबायचे, तिथंच थांब. हे कोणी केलं? जोर का झिटका धीरे से लगा. भगवंतानी असं संकट 100 वर्षात एकदा येतं, असे 500 वर्षापूर्वी तपासून काढा इतिहास. हे का? तर त्या मानवाला जरा गुरमी झालेली आहे, ती कमी करण्यासाठी भगवंत म्हणतो एवढंच संकट पाठवलंय. लय पैशावाले होते, पण जो ऑक्सिजन आहे ना तो मिळाला नाही, तडफडून मेले. काय उपयोग झाला? काही उपयोग नाही. मी अभिमानाने सांगेन, त्या क्वारंटाईनच्या वेळेस मला काहीच झालं नाही. मी अनेकांच्या संपर्कात पण आलो, पण मला झालं नाही. कारण नामस्मरण करणारा मनुष्य आहे, आणि जो भगवान करेल तो तुका म्हणे घालू त्यावर, त्याला बाहेर घातला की तो रक्षण करतो, एवढं मला माहिती आहे. कारण तो जर रक्षण करणार नाही तर इज्जत त्याची जाईल. असो तर हे सगळी गोष्ट मी सांगतोय, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. दैवी संकट येणं म्हणजे दैविक. आणि ह्या सर्वांचा त्रास आपल्याला होतो, तो त्रास होतो त्याला आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक क्लेश म्हणतात. आता नामस्मरणाचा याचा काय संबंध आहे? तर त्या नामस्मरणाने, जसं मग अशा हनुमंतरायाचं नामस्मरण चाललं होतं, आणि नामस्मरण करताना देहा हे लागली टाळी, मग कोण? देहाचे सांभाळे. ब्रह्मानंदात मग्न झाले, देहबुद्धी विसरले, ते ब्रह्मभावाला गेले. आणि जे देहबुद्धी विसरून नामस्मरणामध्ये देहबुद्धी नष्ट होऊन ब्रह्मबुद्धीवर तो जीव आरूढ होतो. आणि त्रास क्लेश देहात माऊली वर्णन केले. मग कवनाते ताप पोळी, कवनाते शोक जाळी, प्रसाद रसक लोळी पुरी असे तू. त्या नामस्मरणामध्ये आपला जीव ब्रह्मीभूत झाल्यानंतर त्या देहाला क्लेश होतात, आत्म्याला नाही. आपण ब्रह्मरूप आहोत, आणि म्हणून हे 3 प्रकारचे ताप नामधारकाला सद्भगवत नाही.
आणि ह्या सर्वांना कारण आहे माया. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले त्या मायेची निवृत्ती व्हायची असेल तर आपल्याला भगवंताचं नामच घ्यावं लागेल. कारण भगवंताने म्हणाले जघन प्रमाण दावितो. अरे ही माया आहे ना, हे मायाजाळ माझ्या भक्तांसाठी एवढंच आहे, नाही तर बाकीचे हे माया नदीचे तर नाही. हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा मेरू मुंगी पेरू ओलांडली वागर पाडच वागून करांडी तर जीव घेतली पहिलं धडी माया. हे माया नदी आहे, हा माया सागर आहे, हा संसार सागर आहे. याच्यातून ये जीवाची अंगवणे, ये माया नदीचे तरणे हे कासयासारखे म्हणावे पा. प्रश्नार्थक विचारले का इथून कोणी जीव स्वतःच्या सामर्थ्याने हा भवसागर ही माया नदी तरून जाऊ शकत नाही. मग एकच लीला तरले जे सर्व भावे मत बसले जाया ऐलची थडी सरले मायाजाळ. ज्याने भगवंताची शरणागती पत्करली आणि मुखामध्ये भगवंताचं नाम धारण केलं, तुका म्हणे युक्ती असे नाम नावे मध्ये बसे. अरे किती खोल समुद्र असू दे आणि तुम्ही बसलात कशा जहाजामध्ये, आता पायाला तरी पाणी लागेल का नाही, पण एवढा खोल समुद्र तुम्ही पसरून जाल का नाही जाल. मग ती नाम नामाची नाम आहे. तुका म्हणे युक्ती असे नाम नावे मध्ये. म्हणून तुका म्हणे माया होय नाशी लागे पाया. ती मायेची निवृत्ती भगवंताच्या नामाने होते आणि दुसरं संतांच्या नामाने होते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ किंवा येणे उपाय मध्ये बसले जया अनुभवाचे कासे गाळे आत्मनिवेदन तराडले. म्हणजे ज्याच्या जीवन रूपी लंकेला सद्गुरु रूपी नावड्या लागला तो सुद्धा ही माया करून गेला. म्हणून ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. म्हणून त्याप्रमाणे भजन करूया. भगवंताच्या नामाने जातो तसंच तो संतांच्याही नामाने जातो. म्हणून प्रेमाने एकदा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली झाला तर उशीर 8:30 आपलं कीर्तन सुरू झालं. आता कोणाचा दोष नाही त्याच्यात. म्हणून त्यांनी 15 मिनिटं वाढवून दिले. त्या 15 मिनिटात जेवढं मांडता येईल तेवढा संपूर्ण अभंग गद्यातून पद्यातून सोडवला. माझ्यासारख्या सामान्य माणसाला सेवेची संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी ते शांत चित्ताने ऐकलं. त्यामुळे तुम्हा सर्वांनाही भगवान परमात्म्याची कृपा हो. तुमच्या भगवंताच्या नामस्मरण तुमच्याकडून घडो. ज्या नावाने तुम्ही भवसागर भव सिंधू तरून जाल. 3 प्रकारचे कर्म, या 3 प्रकारच्या कर्मातून सुटून जाल, पापातून मुक्त व्हाल, मायेची निवृत्ती होईल. 3ही प्रकारचा ताप तुम्हाला पुरणार नाही. असं भगवंताचं नाव तुमच्या सर्वांच्या मुखामध्ये सदैव राहो अशी ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबा माझे सद्गुरू परमानंद रत्नाकर महाराज आणि ज्ञानोबा तुकोबा आणि काळसिद्धेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी हे झालेली सेवा अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम. जय